नमस्कार मित्रांनो, कसे आहात? डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, यावर्षी डाळिंब बागेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तेलकटचा प्रादुर्भाव या ठिकाणी जाणवत आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बागेमध्ये तेलकटचा प्रादुर्भाव, बॅक्टेरियल ब्लाइटचा रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, या बदलत्या चढउतारच्या वातावरणामध्ये आपण बागेची फलधारणा अवस्थेमध्ये काय काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, बघू शकता आपली बाग आता सेटिंग जवळजवळ होऊन 1 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता ग्रीन स्टेजमध्ये आपली फळ तुम्हाला दिसत आहेत. मित्रांनो, ग्रीन स्टेज ही मित्रांनो बॅक्टेरियल ब्लाइटसाठी अतिशय सेन्सिटिव्ह म्हणजे अतिशय घातक स्टेज म्हणजे असेल तर ग्रीन स्टेज. मित्रांनो, या स्टेजमध्ये आपण फळांची, झाडांची कुठल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे? तर मित्रांनो, या काळामध्ये आपण बागेमध्ये जर आपल्या बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण सर्वप्रथम बागेचं पाणी कमी करणं गरजेचं आहे. पाणी कमी केल्याच्या नंतर जर तुम्हाला फळांमध्ये चिरट्या दिसत असतील तर मित्रांनो, बागेला सॅनिटाईज करणं हे गरजेचं आहे. सॅनिटाईजसाठी तुम्ही वासान किंवा मायक्रोसील्ड, रकाल्टो कंपनीचं मायक्रोसील्ड हे जे प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट 2 ml पर लिटर वापरून आपली बाग पूर्णपणे झाडे धुवून घ्यायची आहेत, सॅनिटाईज करायची आहेत. मित्रांनो, त्याने काय होईल? मित्रांनो, ज्या ठिकाणी जखम झालेली आहे पाऊस आल्याच्या नंतर वाऱ्यामध्ये घर्षण झालेलं आहे, त्या ठिकाणी जो झांथोमॉनस पिडियोके हा जो जीवाणू आहे त्या ठिकाणी ॲक्टिवेट असतो आणि तो आपल्या फळांमध्ये किंवा फांद्यांमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर आपण त्याला त्या ठिकाणी मारलं पाहिजे. त्यासाठी आपण 2 ml पर लिटर हायड्रोजन पेरॉक्साईड हा जो घटक येतो, या घटकाचं मायक्रोसील्ड रकाल्टो कंपनीचं हे जे प्रॉडक्ट येतं तर ते घ्यायचं आहे 2 ml पर लिटर. त्याने काय होईल? मित्रांनो, आपली बाग पूर्णपणे सॅनिटाईज होईल आणि ज्या ठिकाणी आपल्या बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला कव्हरेज मिळणार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर मित्रांनो 1-2 दिवस थांबून दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आपल्याला केमिकल प्लस जैविक अशा पद्धतीमध्ये स्प्रे करायचा आहे. तर मित्रांनो, दुसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो, सुडोमोनस आणि बॅसिलस हे जे प्रॉडक्ट मिळतात बाजारामध्ये चांगल्या काउंटचे घ्यायचे आहेत. मित्रांनो, मायक्रोमॅक्सचं सटलेक्स आणि सुडो हे जे प्रॉडक्ट मिळतात हे 200 लिटरसाठी 500 ग्रॅम घ्यायचे आहे. मित्रांनो, आणि त्याची फवारणी आपल्या बागेमध्ये करायची आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये जे झांथोमॉनस पिडियोके या जीवाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या जीवाणूंना प्रतिरोधक म्हणजे त्यांना खाण्याचं काम आपण हे सुडो आणि बॅसिलस आपलं करणार आहे. मित्रांनो, त्यामुळे 2 दिवस थांबून आपण सुडो आणि बॅसिलस या
मित्रपुरुषांचा मित्रजीवाणूंचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव हा जास्त होणार नाही आहे. तर मित्रांनो, हे शेड्यूल स्प्रेचं झालं. आणि खताचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. खतामध्ये तुम्हाला नायट्रोजनयुक्त कुठल्याही खताचा वापर करता येणार नाही, कारण झाडामध्ये नायट्रोजनचं जर प्रमाण वाढलं तर आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव हा तुम्हाला जास्त प्रमाणात दिसू शकतो. म्हणून आपण या ठिकाणी नायट्रोजनयुक्त खतांचा वापर टाळायचा आहे. जसं की त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट येईल, 13-0-45 येईल, 13-40-13 येईल. जे नायट्रोजनयुक्त जे खतं आहेत, मॅग्नेशियम नायट्रेट येईल, अमोनियम नायट्रेट येईल, हे जे खतं आहेत हे या ठिकाणी करणं टाळायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्या बगीच्यामध्ये या रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी राहील. हे आपल्याला त्याने मदत होणार आहे मित्रांनो. या ठिकाणी काही शेतकरी बांधव आपले क्रॉप कव्हर टाकतात, परंतु क्रॉप कव्हर टाकल्याच्या सिटिंग काळामध्ये टाकता येत नाही. सिटिंग झाल्याच्या नंतर टाकावं लागतं, परंतु यावर्षी तसं झालं नाही. ह्या वर्षी सिटिंग काळामध्ये बगीच्यामध्ये पावसाचं प्रमाण झालेलं आहे आणि ह्युमिडिटी क्लायमेट या ठिकाणी वाढलेलं आहे. ह्युमिडिटी ज्यावेळेस वाढते, आर्द्रतेचं प्रमाण बागेमध्ये वाढते. ज्यावेळेस तुम्ही बागेमध्ये फिरायला जाता त्यावेळेस तुमच्या कपाळाला घाम आल्याशिवाय राहत नाही. अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो. म्हणून मित्रांनो, ज्या लोकांनी सिटिंग ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही, ज्या लोकांनी बागेच्या वरती क्रॉप कव्हर टाकलं ते लोक सेफ आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांना सिटिंग काळामध्ये पाऊस झाला, गारपीट झाली, वादळ झालं, या ठिकाणी तेलकटचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसत आहे. तर मित्रांनो, ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे, या ठिकाणी या स्ट्रॅटेजीचा वापर करा. तुम्हाला निश्चित बॅक्टेरियल ब्लाईटवर कंट्रोल मिळणार आहे. मित्रांनो, आपली बाग आता जवळजवळ 4.5-5 महिन्याचा कालावधी झालेला आहे. जवळजवळ 5 महिन्याचाच धरूया आपण. अजून 2 महिने आपण या ठिकाणी बागेला व्यवस्थितरित्या हँडल करणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या बागेची साईज कशी वाटते, फळांची संख्या वगैरे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.